तेच त्यांनी पश्चिम बंगालमध्ये केलं. एक भ्रष्ट कॅमेरासमोर पैसे घेणारा आणि त्याची खिल्ली मोदींनी उडवली. त्याला पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री नेमलं. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अशा प्रकारचे अनेक गुन्हेगार आहेत. गुंडांची टोळीच चालवत आहेत देवेंद्र फडणवीस कॅबिनेट म्हणून. हे आम्ही वारंवार सांगतो आहोत. तरी भारतीय जनता पक्ष मतदारांना गृहीत धरत आहे आणि अशा प्रकारे नेमणुका करत आहे. त्याचा हा फटका बाकेपूरमध्ये 100% बसलेला आहे. जंतर मंतरवरती झालेल्या आंदोलनाचा देखील परिणाम नक्कीच मी सांगतो ना, देशात सध्या जे वातावरण आहे, मी काय म्हणालो की मोदींची लोकप्रियता, भाजपची लोकप्रियता ही किती घसरली आहे त्याचं बाकेपूर हे उदाहरण आहे. जी जागा 95 पासून आपण सलग जिंकताय आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन त्यांची रिक्त जागा जी त्याने आधी 40,000च्या फरकानं जिंकलेली जागा आहे. तुम्ही राष्ट्रीय अध्यक्षांची जागा जिंकू शकले नाही का? 3 गोष्टी आहेत. जंतर मंतरवरचं झेजीचं आंदोलन, राम मंदिराची लूट, त्याच्यावरती आपण साधलेली चुप्पी आणि नितीन नवीन यांच्यासमोर त्यांच्या एका यात्रेमध्ये ज्या प्रकारे बजरंग बलीला नाचायला लावलं हनुमानाला, आपण पाहिलं असेल. हे लोकांच्या हृदयापर्यंत भिडलेली गोष्ट आहे. तुम्ही हनुमानाला नाचायला लावता, तुम्ही राम मंदिर लुटता, तुम्ही जैनजींवर गोळ्या चालवता तरुणांवर. या सगळ्या गोष्टींचा एक परिणाम मतदारांवरती होत असतो आणि बिहारची जी जनता आहे त्यांच्या DNA मध्ये, त्यांच्या मातीमध्ये पॉलिटिक्स आहे. आगामी काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. खास करून उत्तर प्रदेश जे सगळ्यात मोठं राज्य आहे देशात, तिथे निवडणूक आहे. गोवा आहे, मणिपूर, महत्वाच्या राज्यांमध्ये निवडणूक आहे. या निकालाचा परिणाम आगामी काळातील या तातडीने होणाऱ्या नाही बघा, अशा निकालांमुळे आत्मविश्वास जो असतो विरोधी पक्षाचा, कॉन्फिडन्स बढ़ता है. अपोजिशन का कॉन्फिडन्स बढ़ जाता है. यस, आम्ही जे करतोय बरं का, त्याला लोक पाठिंबा देत आहेत. पोटनिवडणुकांचा जर आपण इतिहास पाहिला तर आपण बघितलं असेल की अलाहाबादच्या पोटनिवडणुकीमध्ये त्यावेळेला VP सिंग जिंकले, काँग्रेसचा पराभव केला आणि तिथून काँग्रेसच्या पतनाला सुरुवात झाली. अलाहाबाद पोटनिवडणूक VP सिंग जिंकले, पोटनिवडणूक अलाहाबाद. त्यानंतर गोरखपूरची पोटनिवडणूक भारतीय जनता पक्ष हारली. फुलपूरची पोटनिवडणूक भारतीय जनता पक्ष हारली, भाजपच्या जागा. त्याच्या अशा निकालांमुळे विरोधी पक्षाचा आत्मविश्वास वाढतो आणि ते अधिक जोमानं आपल्या कामाला लागतात. महाराष्ट्रामध्ये जे